बिल्डर असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत, भिवंडी तिकडे नामांकित व्यक्तिमत्व आहे आणि आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना आम्हाला अर्पित केलेले आहे आणि सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे. पिंटू कुमावत आपण या व्यासपीठ मंचावर आपण त्यांना पाहू शकता. धन्यवाद. अँड बॅक टू नाव इन क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. प्रत्यक्ष जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज कोटू मनोज ठाकरे. धन्यवाद मोहन दादा. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका आहे. नाही तर मात्र आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती एक मोठा गडी बाद होतोय. मागच्या मॅचचा हिरो ज्याला म्हटलं जात आहे तो इथं मात्र फेल ठरतोय. पहिल्या चेंडूवरती 0च्या रूपाने परततोय मुकेश. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते निमेलम पायगावे संघाच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये ज्याने हाहाकार माजवला होता त्याच फलंदाजाला इथं मात्र 0वरती बाद करण्यामध्ये यश निर्माण होतंय. प्रदीप या गोलंदाजास क्रिकेटचं खेळ जे आहे ते अशा प्रकारे आहे. एखाद्या मॅच मध्ये तुम्ही हिरो बनू शकता तर दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही 0 ही बनू शकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सदानंद येतोय. यावेळेस इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळाली, कारण 2 धावा जमा करता आल्या. स्वतःचा आणि संघाचं इथं मात्र अकाउंट ओपन केले जाते किशोर यांच्या माध्यमातून. इथं मात्र आता किशोर आणि सदानंद या संघाला सावरणं गरजेचं आहे, आवरणं गरजेचं आहे. एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे सामन्यामध्ये बनवून राहायचं असेल. या बुलेट निमेलम पायगाव संघाला अजून एक अर्ली ब्रेक थ्रू जर मिळवला तर निश्चितच मजबूत स्थितीमध्ये राहील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा येत नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची घेतली जाते, परिणाम स्वरूप अंदाज लावता आला नाहीये फलंदाजास आणि निर्धाव राहतोय चेंडू. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रदीप यांच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न पूर्णपणे फसला जातो. मागचा चेंडू आपण ऑफ स्टंपवर पाहायला मिळाला होता, तर हा चेंडू आपण पाहतोय मिडल स्टंपवरती पाहायला मिळते. अनुमान लावता येत नाहीये बॅट्समनला, कारण व्हेरिएशन बदल पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे वेगवेगळ्या पद्धतीची शैली वापरून आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना प्रदीप. यावेळेस पाहूया, इथं मात्र समोर ठेवला होता मिस टाइम फटका आहे आणि हाही फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद होईल. मागच्या मॅच मध्ये सलामीची जोडीने 40 धावांची पार्टनरशिप केली होती. इथं मात्र आपण पाहू शकता काही खास काम करू शकले नाहीये. दोन्ही फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतोय आपण. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज प्रकाश येतोय मैदानाच्या आतमध्ये. सदानंद यास मात्र इथं चांगली कामगिरी करावी लागेल, एक बाजू राखून धरावी लागेल. दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य आहेत आणि निमेलम पायगाव संघ एक लढव्या संघ आहे, संघर्षमय करणारा संघ आहे. प्रत्येक वेळेस मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांची राहिलेली आहे. मेहनत त्या संघाची खूप पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये गावदेव ओवली संघाला परास्त केलं होतं, पराजय केलं होतं आणि कालिका माता कालवार या संघाने चेरवा कोहनला चित केलं होतं. इथं मात्र पाहू शकता अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू होता, अंतिम चेंडू होता आणि हाही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. साधारण थोडस क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु असफल. चेंडू मात्र निघून जातोय यशच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची चुकी पाहायला मिळत नाहीये आणि निर्धाव राहतोय चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय प्रदीप यांची गोलंदाजी प्रशंसा करावी लागेल. 2-2 अशी अवस्था आपण पाहतोय आणि मी तर म्हणेन या स्पर्धेतील चांगल्या गुणवत्तेची गोलंदाजी या अगोदर आपण पाहिलं होतं जागृत मराठा या संघाच्या माध्यमातून अजय यांनी
2 धावा देऊन 2 गडी बाद केले होते आणि इथेही आपण पाहतोय प्रदीप हाही 2 गडी देऊन 2 गडी बाद करून 2 धावा देतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे, तर तिसऱ्या पंचाने जायच्या मैदानाच्या आतमध्ये धावा फक्त आपल्याला 2 पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. निश्चित या दरम्यान श्री वेताल कोपर या संघाचे अष्टपैलू खेळाडू रोहितजी म्हात्रे साहेबांचं या स्पर्धेसाठी खास करून या स्पर्धेचे मुख्य आयोजक जितू पाटील यांचं शुभेच्छांचा वर्षाव होते. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात साई कृपा स्पोर्ट डुंगे 40+ आयोजित ही स्पर्धा उपसरपंच चषक 1 मॅन शो जितू पाटील आणि त्यांचा पूर्ण संघ या स्पर्धेसाठी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत करतोय आणि आजचा दिवस फायनलचा दिवस आहे आणि या मागील 3 दिवसामध्ये अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांचं या कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद व आभार व्यक्त करतोय. यावेळेस बिघिट करण्याचा प्रयत्न होता, फटक्यामध्ये तेवढीशी ताकद झोकता आली नाहीये. लोकांचा क्षेत्ररक्षक मिडॉनला चेंडू कलेक्ट केला जातोय. एकच धाव कंप्लीट केली जाते. प्रकाश इथं मात्र एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केले जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर 2-3 कालिका माता कालवार संघाची पाहायला मिळते. यावेळेस चेंडूला टर्न केलेला पाहायला मिळतंय. मेडगडच्या रिजन मध्ये विकास मुकादम चेंडूची फेकी करतोय आणि इथं मात्र पाहू शकता थोडस ओव्हरथ्रो पाहायला मिळतंय आणि इथं मात्र अजून एक धाव कंप्लीट होते. एक अनोखा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. भिवंडी ग्रामीण 40+ हा फॉर्मेट आहे आणि या फॉर्मेट मध्ये काही नियम व अटी घातलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपण पाहू शकता स्ट्राईक घेण्याचा जर एखादा फलंदाज प्रयत्न करत असेल तर निश्चितच त्याच्यासाठी अटी घातलेल्या आहेत की दोन्ही फलंदाजांमध्ये क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. इथं तसं काय आपल्याला चित्र पाहायला मिळालं नाही. मागच्या 2 चेंडूमध्ये सेम रिझन आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव येते. यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. एक धाव कंप्लीट केलेला आहे. या इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 चालू आहे. मैदानाच्या जशी फलंदाजी होते असं वाटत नाही की कालिका माता कालवार संघ खेळतोय. यावेळेस मिस टाइम फटका आहे. दूरवर क्षेत्ररक्षक उभा आहे. अवसर आहे दुसऱ्या धावेचं आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि इथं सदानंद म्हात्रे यांना बाद करण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे. जी रणनीती गनिमी कावा आखला होता मैदानाच्या आतमध्ये त्या काव्यामध्ये मात्र निवेलन पायगाव संघ सरस ठरतोय. काही चेंडूचा विचार केला तर निश्चितच सदानंद मात्र विकेट सोडायला तयार नव्हता, परंतु इथं मात्र जाला सापला रचला होता. त्या सापल्यामध्ये अडकलेला पाहतोय सदानंद मात्रे आणि दुर्दैवरित्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आसराला आपल्याला जायला मिळतंय. नवीन फलंदाज एंटर होते विद्यानंद. निश्चितच एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. थोडासा संघ आपला कुठेतरी बॅकफुट वरती आहे कालिका माता कालवार संघ. तर येणाऱ्या फलंदाजाने निश्चितच ही बाब लक्षात घेऊन फलंदाजी चांगल्या पद्धतीची करायला लागेल, परंतु प्रशंसा करावी लागेल निवेलन पायगाव संघाच्या गोलंदाजाच्या अचूक टप्प्याचा मारा आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाने दाद द्यावी लागेल. चांगल्या पद्धतीची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॉर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीचं एकमेकाचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सांघिक खेळ आहे आणि या 11 खेळाडूंमध्ये काही खेळाडू उच्च कोटीचे असतात तर काही खेळाडू कमजोर असतात, परंतु या सर्वांना घेऊन चालायचं असतं आणि
त्याच स्पिरिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते न्यू मिलन पायगाव संघ आतापर्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जी पकड आहे सामन्यावरची ती आतापर्यंत मजबूत आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी पलटवार होईल हे सांगू शकत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते, तयार होते. अनिल चांगली गोलंदाजी करतोय आणि त्यांना साथ ही चांगली क्षेत्ररक्षणाची लाभली जाते. या वेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने बॅट फिरवली होती, परंतु चेंडूच्या लाईन वरती आले नव्हते. परिणाम स्वरूप आपण पाहतोय निर्धाव राहतोय चेंडू. धावसंख्या 8 या आकड्यावरती थांबलेली आहे. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय. मिडविकेटच्या रिजन मध्ये चेंडूला अडवला जातोय आणि दुसऱ्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतो इथे. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाब्याने धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचते. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं एक चांगली सुरुवात करून दिली मित्रमंडळींना प्रदीप याने. 2 गडी बाद करून 2 धावा खर्च केल्या होत्या. तिथे कुठेतरी बॅकफूट ढकलून दिलं कालिका माता कालवार संघाला. आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा एक चांगली मित्रमंडळी कामगिरी करताना पाहायला मिळाला. अनिल याने 8 धावा खर्च केल्या आणि एका रनआउटच्या स्वरूपाने सदानने याचं बाद केलं. तर अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती लागतायत. एक चांगली गोलंदाजी, चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिद्द हीच दौलत आणि त्या जिद्दीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय न्यू मिलन पायगाव संघाचं. यावेळेस चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होत सीमारेषे बाहेर चौकार. जहानमान गोवे संघाचे एसटी रक्षक सन्मान्य तानाजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि या आयोजन नियोजन खास करून जितू पाटील यांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि त्यांच्या संघाने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली, त्यांनाही त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप सारा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळेस उजवीष्टी सोडून जाते मला तरी वाटतं आणि यास पंच आमच्याकडे बोलताय तर वाईटची खून केली जाते. एक थोडासा स्वेअर मारा पाहायला मिळाला या गोलंदाजांच्या माध्यमातून. बऱ्याच कालानंतर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सर्व गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु इथं कुठेतरी नितीन थोडासा भडकटतो. यावेळेस पंच केलेला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, कलेक्ट केला जातोय चेंडूला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नितीन ही एक चांगला गोलंदाज आहे, जिद्दीचा गोलंदाज आहे. चला घाई करायची आहे. यावेळेस शॉर्ट टर्नमॅनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. मिसफिल पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. एकच धाव, एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 18 धावा धावफलकावरती. यानंतर गावदेवे अंजूर वर्सेस दिवास्पट दिवा दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. हा सामना संपताच लगेच आपल्या नाणेफेक होणार आहे. तरी दोन्ही संघाला विनंती आहे की आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. गावदेवे अंजूर वर्सेस दिवास्पट दिवा या 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक करून घ्यायचे आहे. तर आपणास विनंती आहे की आपण यायचं आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. अजून एक षटक या पहिल्या पारीतील बाकी आहे, ते समाप्त होताच लगेच गावदेवे अंजूर संघाचा संघनायक तसेच दिवास्पट दिवा संघाचा संघनायक आपण यायचं आहे. धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचते. या वेळेस बॅटची काढा, परंतु यष्टीरक्षकापासून थोडीशी दूर. एकच धाव मिळेल. धावांसाठी झगडावं लागते आपल्याला इथं पाहायला मिळते. एक रन जमा करण्यासाठी कशमकश खूप परिश्रम करावा लागतायत. मोठा फटका येत नाहीये आणि जिथे आला तिथं कमबॅक करतायत गोलंदाज. यावेळेस अप्रतिम चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला होता आपल्याला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं बॅटल पाहायला मिळालं होतं.
2 धावेपासून रोखू शकत नाहीये. का लाजवाब फलंदाजी आपण पाहतो प्रकाशाची. प्रकाश तुझा एक सुवर्ण संधी या स्पर्धेमधून. ब्रेकिंग न्यूज तुझ्यासाठी. बॅक टू बॅक 2 षटकार तुझ्या बॅट मधून निघतील. तुझे खंदे समर्थक आहेत संदेश मात्रे यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक. क्या बात आहे. इथं मात्र फलंदाज बाद होत आहे LBWच्या स्वरूपात. निश्चित बक्षिसांचा वर्षाव काय होतोय आणि तिथं मात्र फलंदाज बाद होतोय. 2 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस लावलं होतं, परंतु पटकावण्यास अयशस्वी ठरताना पाहतोय आपण. प्रकाश आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या. 14 धावा जमवल्या जिथं बॅकफुटवर होता कालिकमाता कालवार संघ, परंतु या फलंदाजाने एक बाजू एक तम धरून ठेवलं होतं, परंतु नितीन या गोलंदाजाने मात्र त्यांची शिकार केली. तंबूचा रस्ता दाखवला. षटक क्रमांक समाप्त झालं. 3रं धावसंख्या जर पाहिल्या धावफलकावरती तर 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय खराब अवस्था असताना एक चांगली फलंदाजी आपल्याला प्रकाशांच्या बॅट मधून पाहायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक आहे. इथं मात्र 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे जर तुम्हाला मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर, कारण न्यू इंग्लंड पायगाव संघ एक चांगल्या कोटीचा उच्च दर्जाचा संघ आहे आणि अशा संघासमोर जास्तीत जास्त धावा असणं गरजेचं होतं, परंतु तसं काही चित्र घडलं नाहीये. अजूनही शेवटचं अंतिम षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उठणं गरजेचं आहे. धावसंख्या 21 या आकड्यावरती पोहोचली आहे. चंदू येतोय अंतिम षटकात टाकण्यासाठी. धावांची रोख लावलेली आहे 3 गोलंदाजाने प्रदीप, अनिल आणि नितीन याने. तर इथं मात्र बघूया कालिकामाता कालवार संघाचे जे फलंदाज आहेत या ओव्हर मध्ये लुटमार माजवतील का हे पाहण्यासारखं राहील. या स्पर्धेतील लोएस्ट स्कोरचा जो विक्रम आहे तो ऑर्गनर टीम वरती आहे. साईकृपा डुंगे संघासमोर 23 धावाच. इथं मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. सुरुवात चांगली केलेली आहे गोलंदाजाने. पाहूया अबाधित राहतोय का यावेळेस. प्रहार पाहायला मिळतोय आणि इथं मात्र पाहू शकता आपण एक दमदार असरदार येतोय चौकार. एका टप्प्याने सीमारेषे बाहेर जाणारा हा मोठा फटका पाहायला मिळतोय. योगेश यांच्या बॅट मधून चौकार. बऱ्याच कालानंतर हा येतोय चौकार. मी तर म्हणेन या स्कोर कार्ड मध्ये संजीवनी भरणारा हा फटका मानला जाईल. 26 या आकड्यावरती मात्र धावफलक पोहोचते. विकास मुकादमाचा अंदाज लावता आला नाही, कारण ज्या वेळेस चेंडू बॅट मधून निघाला त्यावेळेस असं मोहरच लागली होती की हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल आणि निश्चितच चेंडू सीमारेषे बाहेर गेला चौकारासाठी. आगास तर केलेला आहे योगेश याने. तर पाहूया पुढील चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल. इथं मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु असफल ठरतोय. चेंडूची लाईन रीड करता आली नाहीये आणि अंधाधुंद फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु असफल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव राहतोय चेंडू. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि इथं मात्र आपण पाहू शकता खाली रिजन आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक जवळ आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहता चेंडू मात्र जात आहे.
योगेश, तुम्हाला देखील या वर्ष स्पर्धेच्या बाहेर माध्यमातून एक सुवर्ण संधी आहे. आपल्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार किंवा 2 षटकार येतात तर निश्चितच आपले खंदे समर्थक नितीन पाटील यांच्याकडनं 555 रुपयाचं एक रोख पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 चौकार किंवा 2 षटकार जर योगेश तुझ्या बॅट मधून येतील तर तुला 555 रुपयाचं रोख कॅश प्राइज नितीन पाटील जे कालवार संघाचे खंदे समर्थक आहेत त्यांच्याकडे दिले जाणार आहेत. निश्चितच या ओव्हरमध्ये त्याने 2 चौकार जरूर लावलेले आहेत, परंतु बॅक टू बॅक नाहीये. तर पाहूया या चेंडूवरती जर चौकार आला तर निश्चित 500 रुपयाचं पारितोषिक पटकावण्याची एक नामी संधी चालून आलेली आहे. गोलंदाज त्यान होत आहे गोलंदाजी मार्ग वरती आणि इथं मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीयेत आणि फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतोय आपण. आणि मोहन दादा बघितलं आपण ज्या वेळेस पारितोषिक लावलं जात आहे ज्या फलंदाजांवरती तो फलंदाज मात्र बाद होतोय. वेलकम कपिलजी मात्रे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले. दिवासपूर दिवास संघाचे एक अष्टपुलेचे खेळाडू संघटनेचे माजी कार्य उपाध्यक्ष सन्माननीय कपिलजी मात्रे साहेब, वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. दिवासपोर्ट दिवा वेलकम. जादुई कैलाश देखील या ठिकाणी उपस्थित झाले, वेलकम कैलाशजी. या षटकातील अंतिम चेंडूची फेक करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. पुन्हा बघा राकेश, तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. चंदू आणि इथं मात्र आपण पाहू शकता वाईटचा इशारा येतोय. शॉर्टकट डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न होतोय. हाफ ट्रॅकर ज्याला म्हटलं जातं आणि त्याच राकेश, तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी आहे. मला वाटतं शेवटचा चेंडू आपण पेस करता मात्र या चेंडूवर आपण जर षटकार लावता तर देवेश म्हात्रे यांच्याकडे तब्बल 555 रुपयाचं रोख पारितोषिक. या वेळेस शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि कुठेतरी लाईन लेंथ भडकताना पाहतोय गोलंदाज चंदू. अजून एक वाईटचा मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढून होती ती 32 या आकड्यावरती. इथं मात्र खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण हाताळताना पाहतोय. निर्धार होते 4 षटकांचा खेळ संपन्न झाल्याने धावसंख्या धावफलकावरती 32 या आकड्यावरती पाहतोय आणि 33 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी. हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्रांनो, निश्चित आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता, जी स्पर्धा आपण पाहतोय, या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यानं मला अर्पित केलेलं आहे गावदेवी भादवड या संघाचे सर्वेसर्वा आणि भिवंडी मनपाचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय संजयजी म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला कॅश प्राइज या ठिकाणी दिलेले आहे. आज कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, मात्र त्यांचा समर्थक म्हणून
जादुई कैलाश या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं आपण करूया स्वागत आणि सन्मान. स्वागत आणि सन्मान होतोय. मित्र, या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे, ज्यांच्याकडे कॅश प्राइज देखील आम्हाला उपलब्ध झालेली आहे, संजय भाई यांचे समर्थक जादुई कैलाश यांचा ठिकाणी विशेष घेऊन सन्मान केला जातोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी कॅश प्राइज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. संजय भाई यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. आज कारणास्तव त्या या ठिकाणी येऊ शकत नाहीये आणि त्यांनी समर्थक म्हणून जादुई कैलाश यांना या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवलेले त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं मी मनापासून कौतुक करतोय. धन्यवाद. अँड बॅक टू नाव इन क्रिकेट. मात्र मैदानात जाण्यापूर्वी विनंती असेल दोन्ही संघांना आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा. मित्र, आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर एक जो फोटो आहे, सन्माननीय राज जोशी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या जातात. खास करून या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर जितू पाटील, ऑदर्स टीम, राज जोशी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. निश्चित राज, तुला उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबा पुढे प्रार्थना असेल. तुला आरोग्यदायी चला आपण टॉस घेऊया. काय टॉस? हॅलो, गावदेवी अंजूर संघाचा संघनायक आणि दिवास्पट दिवा संघाचा संघनायक प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच कुठल्या प्रकारचा वेळ वाया न घालवता नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो, खेळाडू कक्षाजवळ कुठली तरी गाडी आहे, तिचं अँगल आपण चेंज करायचं आहे. वेलकम अनिलजी पाटील. खेळाडू कक्षाजवळ जी वाहन आहे, 4 व्हीलर गाडी आहे, 6978 क्रमांकाची जी गाडी आहे, तिचं अँगल आपण चेंज करायचं आहे किंवा तिला पार्किंग झोन मध्ये आपण रवाना करायची आहे. वेलकम अनिलजी पाटील. बड़ा कॅच, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. लाज जवाब झेल, वाखाणण्याजोग झेल आणि क्रिकेट मधून झेल हा फार महत्वाचं स्थान मित्र. आपण पाहिलं होतं काय जबरदस्त एफर्ट्स, कौतुक करावं त्या क्षेत्ररक्षकाचं. आज निश्चितच एक ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी खास करून कारवार संघासाठी आहे. चालू सामन्यामधून जर विकेट टेकर गोलंदाज कोणी ठरतोय त्या गोलंदाजाला 1111 रुपयाचं रोख पारितोषिक सचिन म्हात्रे यांच्याकडे दिलं जाणार आहे. दिवा स्पोर्ट दिवा हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्याचबरोबर गावदेवी अंजूर हा संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही संघाचे संघनायक आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय.
वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाला गोलंदाज आपण सदा याला पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र ब्रेक थ्रू प्राप्त करताना गोलंदाज सदा महत्वाचा फलंदाज याने बाद झालेला आहे. आता मात्र चुकीची लाईन या ठिकाणी पंचांकडे वाईट करार केलं जातं. त्या चेंडूला एक अवांतर धावणी संघाचा श्रीगणेश्वर धावसंख्या होती ती 1-1. आता मात्र चेंडू अतिशय चांगला फाटका, मात्र इनफिल्ड मधून काय क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. विद्यान येण्याचं अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एक लाजवाब कामगिरी. 32 धावां 33 धावांचं एक मापक लक्ष्य आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदा. या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. वेल जज कॅच आपल्या फॉलोथ्रू चेंडूला कलेक्ट केला जातोय. पुन्हा एकदा महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होते प्रदीप. विजयासाठी लक्ष जरी कमी असलं तरी मस्त या सामन्यामधून एक संघर्ष निश्चित प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण घरच्या मैदानामधून खेळताना आपण कालवार संघाला पाहतोय आणि सहजासहजी कालवार संघ हार स्वीकारणारा संघ नाहीये. नेक्स्ट न्यू बॅट्समन विकास. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. वेलकम अलंकार. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदा. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. ती फलंदाजाला लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. पहिल्या षटकात असताना गोलंदाज काय लाजवाब गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहतोय सदाच्या माध्यमातून. आता मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू शॉट फाईन लेगला आपण पाहिला. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज भरत याला एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे असते. धावसंख्या होते ती 3 2-3. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 33 धावांचं. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी विकास याला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू म्हटला जाणार नाही याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. लाईन चुकीची आहे. आउट ऑफ लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच वाईट चिकवून घेते. कमांतर धावणे संघात धावसंख्या एकदम पुढे सरकते. धावसंख्या होते ती 4. षटक क्रमांक पहिलं सदाच्या माध्यमात आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श देखील आपण पाहिला. कॉट बेंड सोडून फलंदाज विकासाची खेळी संपुष्टात. विकेट क्रमांक 3. का लाजवाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. खरोखर संघटनेकडे विश्वास. मला वाटतं स्वतः संघटक आणि संघटनेला साजेशी कामगिरी आपण आउटफील्ड मधून मैदानामधून सदायची पाहिली. फक्त 4 धावा आणि महत्वाचे 3 फलंदाज ज्याने बाद केले. वेलकम रत्नाकर. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम उत्कृष्ट षटक. मॅजिकल षटक आता गोलंदाज सदा याने. आज निश्चितच दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने आपण या मैदानामधून पाहतोय. 33 धावांचं एक मापक लक्ष्य आहे आणि विजयासाठी दोन्ही संघांमधून एक संघर्ष पाहायला मिळतोय. चला आपण थोडस प्लीज वेल कमी घ्या. मला वाटतं 3ऱ्या पंचांची मागणी आहे. यानंतर गावदेवी अंजूर आणि दिवा स्पोर्ट दिवा या 2 संघांमधून एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघटनांकडे विनंती. प्रथम आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघटनांना एक विनंती.
प्रथम आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आणि त्यानंतर दोन्ही संघ आपण टॉस बॉक्स देखील संपर्क साधायचा आहे. हॅलो हॅलो षटक क्रमांक दुसरं अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. फलंदाज थोडासा शपल निश्चित झाला होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील त्याचा पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. गोलंदाज योगेश याचा डॉट चेंडू अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज योगेश सज्ज. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्टिअर केला. चेंडू पॉइंट सीमारेषेकडे जातोय. आउट फील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण प्रकाशाचा. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 6. षटक क्रमांक दुसरे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका. आउट फील्ड मध्ये आपण विद्याने याला पाहिलं. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धावेने संघ धावसंख्या होते ती 7. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 33 धावांचं. मिस टाइम फटका. मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण चेंडू मिड ऑफला जातोय. इनफिल्ड मधून स्वतः आपण गोलंदाज याला पाहिलं होतं. चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रामधून आपण पाहिलं होतं. तसं लँड निश्चित झाला होता. मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत सहजगत्या 2 धावा घेण्याची संधी नीतीने याला मिळते. या 2 धाव्याने न्यू मिलन पायगाव संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणारा डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका. वाडिश लॉंग ऑन लॉंगच्या मध्ये सरळ चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. नितीनच्या बॅट मधून लाज जवाब फटका आपण पाहिला. बिग ब्लास्ट आपण पाहिला. सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार येतोय. आणि या 6 धावेने आता मात्र पुन्हा एकदा पलटवार करताना न्यू मिलन पायगाव संघ आपण पाहतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 15. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 33 धावांचं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. हलकासा अपील निश्चित आपण पाहिला, मात्र विश्वास कमी आणि जल्लोष जास्त मात्र अपिलामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 15. आता येणारे चेंडू 12 आणि विजयापासून अजूनही 18 धावा दूर आहे. सामना अजूनही संपलेला नाही बघा. आता मात्र सामना 1-2 स्थितीमध्ये आपण पाहतोय. 50-50 मध्ये पाहतोय. येणारे चेंडू 12 आणि विजयापासून तब्बल 18 धावा दूर आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 9 धावांची सरासरी.
चला पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय. आपण चालू सामन्यातील 4 षटक संपताच लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दिवा अगेन्स्ट अंजूर. महत्वाचा सामना 2 संघांमधून पाहतोय. दोन्ही संघाचं जर अपडेट पाहिली स्पर्धेमधून दोन्ही संघाने एक विजय संपादित केलेले आहे. दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. अजून येणारे चेंडू 12 विजयापासून 18 धावा दूर आहे. मुकेश संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प गोलंदाज आहे. बघा सचिन म्हात्रे यांच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. विकेट टेकर गोलंदाजाला ऑन द ऑफ अतिशय चांगला फटका. मात्र कुठेतरी रमायला चेंडू बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. भारतीच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका आपण पाहिला. अतिशय खराब चेंडू होता. ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण पाहिला. मुकेश याचा चौकार येतोय. चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. सामन्यामध्ये कमबॅक वर्षाच्या अशा प्रकारची गोलंदाजी करता येणार नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या टीमने मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. वेल जज कॅच. नरेशच्या माध्यमातून अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. क्रिकेटमधून झेला फार महत्वाचं स्थान असतं. बघा मित्रो काय लाजवाब झेल या ठिकाणी कलेक्ट केला. फटका उत्तम होता. मात्र फटक्यामध्ये कुठेतरी उंची जास्त आणि लांबी कमी आपण पाहिली. चेंडू वाडिश व्हाईट ऑफ लॉंगॉन सेमिस्टर ट्रॅव्हल जवळ लँड झाला होता. आउट फील्ड मध्ये आपण नरेशला पाहिलं. लाज जवाब झेल कलेक्ट केला आणि महत्वाचा फलंदाज भरत हा बाद झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन भूषण जातोय. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे भूषण. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही संघांमध्ये एक जबरदस्त संघर्ष आपण पाहतोय. वेलकम शशीजी म्हात्रे. एक अलग अंदाज आहे. शशीजी म्हात्रे तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय चांगला चेंडू तिथे चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. आउटफील्ड मधून चांगला क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा मला वाटतं प्रयत्न केला जात नाहीये. एकच धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 20. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाज मुकेश याच्या माध्यमातून. अजूनही उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. दोन्ही संघांनी एक समान संधी आपण मैदानामधून पाहतोय. कुठल्याही सामन्याचं पिक्चर अजून क्लिअर नाहीये. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला जातोय. रमा जो पण रमायच्याकडे चेंडूची फेक केली जाणार तोपर्यंत सहजगत्या 2 धावा काढण्याची संधी. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते. येणारे चेंडू असतील ते 8 आणि विजयापासून अजूनही 11 धावांची गरज आहे. बघा सामना अतिशय चुरशीचा रंगदार आपण पाहतोय. कट टू कट. या ठिकाणी मात्र चेंडूला स्पंज केलाय. निश्चितच 1 बाउन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतोय शतरक्षकाला. वेलकम शशिजी म्हात्रे. तालुका क्रिकेट के बहुत ही मशहूर कमेंटेटर हैं. हालांकि आज जरूर एक्शन में देखेंगे. इन एक्शन में देखेंगे. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27.
सामन्याचं समीकरण आता बदलते. सामन्यावर थोडंसं वर्चस्व करताना आपण पाहतोय न्यू मिलन पायगाव संघाला विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 6 धावा, छोटंसं समीकरण आहे. कदाचित प्रकाश यांना तो चेंडू अडवता आला असता तर सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं प्रेक्षकांना पाहायला मिळत असतं. मात्र क्रिकेटमधून जातरला महत्वाचं स्थान नाहीये. चला प्लीज आपण थोडंसं वेळ कमी घ्या. येणारे चेंडू 6 विजयापासून फक्त 6 धावा दूर आहे. मात्र काल एक सामना आपण पाहिला, ज्वाली कामतगर या संघाला मला 5 धावा करायच्या होत्या. 7 चेंडू असताना 5 धावा करायच्या होत्या. मात्र ज्वाली कामतगर तो सामना पराभूत झाला होता. रमाकांत शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज रमाकांत. चला पुढील दोन्ही संघ आपण टॉसशी संपर्क साधायचा आहे. टॉस बॉक्सची आपण संपर्क साधायचा आहे. अंजूर विपक्ष दिवा. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. चला कालवार संघ प्लीज थोडंसं बेलेच्या संदर्भात आपण सहकार्य करायचंय. येणारे चेंडू 5 आणि 6 आणि विजयापासून 6 धावा दूर आहे. 6 चेंडू 6 धावा, एक छोटस समीकरण आहे. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केला, अतिशय चांगला फटका आणि चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणार आहे. नेत्र दीपक चौकार देखील येतोय. परंतु कार्पेट्स आणि चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय चांगला फटका भूषणीच्या बॅट मधून येतोय आणि आता मात्र या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर होतंय. विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. तर कालवारचे समर्थक देखील बसलेले ते उठलेले आहेत. बसलेले प्रेक्षक या ठिकाणी उठलेले आहेत. याचं कारण देखील आपण पाहू शकता, कारण की कालवार संघ आता मात्र थोडासा पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय. येणारे चेंडू 5 आणि विजयापासून फक्त 2 धावा दूर. या ठिकाणी मात्र चेंडू फक्त डिफेन्सिव्ह खेळला जातोय. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि ह्याच बरोबर विजय संपादित होत आहे न्यू मिलन पायगाव या संघाचा. हडलक कालिका माता कालवार अँड गुड लक न्यू मिलन पायगाव. चला आपण नाणेफेकीसाठी जाऊया लगेच टॉस बॉक्स मध्ये. सत्कार नंतर राहू द्या, सत्कार नंतर आधी टॉस. पहिले मग इनिंगच्या ला गेला आता ना. अरे नाही झाला आपण ते कर नंतर दोन सत्कार देता टॉस घेता सांगा. त्यांच्या कमेंट्स वेगळे येतात इथे. पास घे हे बघ, ये ना विद्वान माणसांचे कमेंट्स सगळे येतात. तुम्ही समजा सत्कार घ्या यावे ते आम्हाला बाहेरून फोन करतात. सगळे चालले का बरोबर आहे. अरे कसं नाही लाईव्ह एवढी अरे साई कृपा स्पोर्ट डुंगेफटी प्लस आयोजित उपसरपंच चषक 2021 चा थर्रार मित्रांनो आपण पाहतात. वन मॅन शो जितू पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतात आणि त्यांचा फ्रेंड सर्कल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आणि मोबाईल स्क्रीनवरती आपण पाहू शकता एन्जॉय करत असताना. हॅलो हॅलो
चला पुढील 2 संघांमधून आपण नाणेफेक करतोय. जितूजी आपण यायचंय. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर जितूजी पाटील आपण या महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचंय. गावदेवी अंजूर विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा या 2 सामन्यामधून आपण नाणेफेक करतोय. प्रथम दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देखील दिल्या जातील आयोजकांच्या वतीनं. जितूजी आयोजकांच्या वतीनं दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं. या नाण्याचं स्वरूप देखील दोन्ही संघांना सांगितलं जातं. टॉस कोण बोलतोय? साई कृपा डुंगे असं म्हणणं होतं आणि एक्झॅक्ट तेच पडतं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगायचा. फिल्डिंग. धन्यवाद. दोन्ही संघांना पुन्हा एकदा ऑल दी बेस्ट. मित्र आपण पाहू शकता आमचं टीव्ही स्क्रीन आणि व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी त्याचबरोबर टीव्ही स्क्रीन आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांचा मित्र परिवार जितू पाटील यांचा मित्र परिवार आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. चला गावदेवी अंजूर संघाला विनंती लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गावदेवी अंजूर